Welcome back student into our part 2 of review writing. In this chapter we are going to study how to write film or book review and also some best examples and important expressions of review writing. विद्यार्थी मित्र हो, रिव्ह्यू रायटिंगच्या या दुसऱ्या पार्टमध्ये आपण फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फिल्म रिव्ह्यू किंवा बुक रिव्ह्यू लिहित असताना काही एक्सप्रेशन्स किंवा स्टेटमेंट्स ही अत्यंत महत्त्वाचे आहेत, याचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. या एक्सप्रेशनच्या आधारे आपण कोणत्याही पद्धतीचा फिल्म अथवा बुक रिव्ह्यू लिहिता येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यातील महत्त्वाचे एक्झाम्पल्स आणि एक्सप्रेशन्स आपल्या वहीमध्ये सुद्धा लिहून घ्यायचे आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ एक्झाम्पल अँड फॉर्मॅट. रिव्ह्यू रायटिंगच्या पहिल्या पार्टमध्ये आपण याचा फॉर्मॅटचा अभ्यास केलेला आहे. तरीसुद्धा विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, चित्रपटाची समीक्षा म्हणजे फिल्म रिव्ह्यू करत असताना यातील जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सनुसार लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून 4 मार्कांसाठी आपल्याला पुरेसा फिल्म रिव्ह्यू तयार करता येईल. हा फॉर्मॅट डोळ्यासमोर ठेवून आपण याचे एक्झाम्पल्स बघूया. प्लीज सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ फिल्म रिव्ह्यू. तत्पूर्वी सर्व विद्यार्थी मित्रांना एक सूचना आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्याने आपला चॅनल कृपया सबस्क्राईब करायचे आहे आणि नोटिफिकेशन बेलसुद्धा दाबायची आहे, जेणेकरून आपल्याला इथून पुढचे अत्यंत महत्त्वाचे आणि काही इम्पॉर्टंट सूचना व्हिडिओज पटकन पाहता येतील. सो लेट अस स्टार्ट. आपण या ठिकाणी फिल्म निवडलेली आहे. पहा, फिल्म टायटल आहे तानाजी द अनसंग वॉरियर. कंसामध्ये आपण ती कधी पब्लिश झालेली आहे 2020. जॅनरा त्याचा आहे, टाईप कोणत्या पद्धतीचा होता, हिस्टॉरिकल ॲक्शन. डिरेक्टर आहे ओम राऊत. कॉन्फ्लिक्ट गुड वर्सेस इव्हिल, चांगलं आणि वाईट असा संघर्ष दाखवलेला आहे. प्रोड्युसर आहे अजय देवगन फिल्म्स. म्युझिक डायरेक्टर आहे अजय अतुल. साऊंड अँड म्युझिकबद्दल आपण एक स्टेटमेंट तयार केलेलं आहे. अशा पद्धतीचं एक सेंटेन्स आपण तयार करायचं आहे आणि आपण तसं सेंटेन्स इतर फिल्म रिव्ह्यूमध्ये सुद्धा आहे तसं वापरू शकतो. द बॅकग्राऊंड साऊंड इज सो हार्ट रेसिंग अँड सॉंग्स म्युझिक इज सो सुपर्ब. कॅरेक्टर्स किंवा कास्टिंग, द कास्ट इज एक्सलंट स्टारिंग विथ अजय देवगन, कजोल देवगन, सैफ अली खान, शरद केळकर, देवदत्त नागे, ल्यूक केनी जो औरंगजेबच्या भूमिकेमध्ये आहे. सेटिंग किंवा लोकेशन कुठलं आहे पहा. द फिल्म इज सेट इन द 17th century अँड बेस्ड ऑन द लाईफ ऑफ तानाजी मालुसरे. द सेटिंग ऑफ द फिल्म इज हिस्टॉरिकल. द स्टोरी टेक्स प्लेस इन मराठाज वन ऑफ द फोर्ट्स कोंढाणा. सिनेमॅटोग्राफी किंवा कॅमेरा वर्क ज्याला म्हणता येईल. कॅमेरा वर्क वॉज जस्ट ऑसम. एव्हरी सीन इज शूट सो ब्युटिफुली अँड रिअल. इन द फिल्म very good effect of special effects which seen so real, for example war scenes. आपण कॅमेरा वर्क किंवा सिनेमॅटोग्राफीची काही वाक्याशी एक्सप्रेशन्स तयार करू शकतो, जी प्रत्येक फिल्ममध्ये आपल्याला थोडाफार बदल करून वापरता येतील. नेक्स्ट पॉईंट आहे स्टोरी लाईन. स्टोरी लाईन ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण परीक्षेमध्ये त्याला 2 गुण दिले जातात. प्लीज सी. तानाजी इज अ रिअल पीरियड ॲक्शन फिल्म starring Ajay Devgan, Saif Ali Khan and Kajol. The film describes Tanaji's attempts to recapture the Kondhana fortress once it passes on to the Mughal Emperor Aurangzeb, who transferred its control to his trusted guard Udaybhan Singh Rathore. The Braveheart went to war armed with a few Maratha soldiers to get back the Kondhana fort against the Mughal army headed by Udaybhan. Mughals had the military power, but Tanaji had a sharp wisdom. Unfortunately, Marathas owned the Kondhana fort, but lost their lion. विद्यार्थी मित्र हो, स्टोरी लाईन ही आपण थोडक्यात लिहायची आहे. ही ऐतिहासिक फिल्म असल्यामुळे याचा शेवट आपण या ठिकाणी लिहिलेला आहे, पण बऱ्याच फिल्ममध्ये आपण स्टोरी लाईन लिहित असताना त्याचा शेवट किंवा सस्पेन्स हा ओपन करायचा नाही आहे. मेसेज काय दिला आहे पहा. तानाजी वॉज गिफ्टेड विथ अ बॉडी ऑफ स्टील, courage of a lion with an energetic mind, ready to lay down his life for his king and country. The film gives a message to us, be loyal for your country when in need. फिल्म रिव्ह्यूमध्ये पुढील मुद्दा हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कन्क्लुजन. कन्क्लुजन हे
फिल्म परीक्षकाचं वैयक्तिक मत आहे. ओव्हरऑल चित्रपट कसा आहे याच्या आधारे त्याचं रेकमेंडेशन किंवा शिफारस ही आपल्याला द्यावी लागते. प्लीज सी, डोंट मिस इट. इट इज वेल वर्थ सीइंग. यू मस्ट वॉच द मूवी. इट्स बाउंड टू बी बॉक्स ऑफिस हिट अँड ब्लॉकबस्टर. म्हणजेच याच्यामध्ये आपण चित्रपट पूर्णपणे पाहण्यासारखा आहे. हा चित्रपट तुम्ही मिस करू नका आणि बॉक्स ऑफिसवरती हा ब्लॉकबस्टर ठरू शकतो असं आपण सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण कन्क्लुजन हे या पद्धतीनं इतर चित्रपटांसाठी सुद्धा वापरू शकतो. त्यामुळं काही गोष्टी आपण ह्या पाठ केल्या तरी चालू शकतात किंवा समजून घेतल्या तरी चालतील. लास्ट पॉईंट आहे रेटिंग्स. 5 आउट ऑफ 5 स्टार आपण 5 पैकी 5 स्टार या चित्रपटाला दिलेले आहेत. हे आपण 1, 1.5, 2, 2.5, 3, 3.5, 4.5, 5 अशा पद्धतीने देऊ शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फिल्म रिव्ह्यूचं. प्लीज सी. फिल्म टायटल सैराट 2016. जॅनरा कोणत्या प्रकारचा आहे? लव्ह स्टोरी, रादर इम्पॉसिबल लव्ह स्टोरी. प्रोड्युसर नितीन केनी, निथिल साने अँड नागराज मंजुळे. डायरेक्टर नागराज मंजुळे. म्युझिक अजय अतुल. स्टोरी लाईन. रिंकू राजगुरू अँड आकाश ठोसर इन देअर डेब्यूट्स. त्यांची सुरुवात किंवा पदार्पण आहे. प्रशांत पशा काळे इज अ लो कास्ट यंग बॉय हुज फादर इज फिशरमॅन. अर्चना आर्ची पाटील is a daughter of a wealthy upper caste landlord and politician. Headstrong college-going girl, enjoyed driving a tractor and motorcycle. As they studied in a same college, they fall in love with each other. On the birthday party, Archie's younger brother Prince, they caught a red hand in the backyard. Her father Tatya beats Pasha and his friends. Afterwards succeed in escape. They settle in a small town to Hyderabad. In the city, a woman Suman Akka saved them from a certain tragedies. She offered them a room, small job. After registered marriage, Pasha and Archie had a son, Akash. Archie had a phone call to her mother about her grandson. At last, Prince and his relatives arrived with the gifts of mothers, but they slashed them to death. Next point ahe songs. Sairat music makes you fall in love with the songs from the word go. The film opens with Yaad Lagla, a romantic track. The most popular track of recent times, Jingat, sung high beats. This catchy tune can't stop humming and dance. Its music is addictive. The song like Jing Jing Jingat made people dance at the theater. Cinematography. Sudhakar Reddy Yankatti is the cinematographer. He shows very real and natural and memorable scenes that becomes milestone in Indian cinema's history. Camera work was just awesome. Every scene is shot so beautifully by Sudhakar Reddy. Characters or casting. Rinku Rajguru as Archana Archi Patil. Akash Thosar as Prashant Pashakale. तानाजी गालगुंडे ॲज प्रदीप बनसोडे. लंगड्या बाळ्या अरबाज शेख ॲज सलीम शेख. सुरेश विश्वकर्मा ॲज तात्या आर्चीज फादर. धनंजय नान्नावरे ॲज मंगेश मंग्या. सूरज पवार ॲज अ प्रिन्स यंगर ब्रदर ऑफ आर्ची. सेटिंग अँड लोकेशन ऑफ द फिल्म. मिडल क्लास बॅकग्राऊंड. सिम्पल लव्ह स्टोरी इज द सेटिंग ऑफ द स्टोरी. The film was shot in Manjule's village, Jewur in Karmala Taluka of Solapur district in Maharashtra. And afterwards, the story takes place in a small town of Hyderabad. Conflict, संघर्ष कोणता दाखवलेला आहे पहा. कास्ट डिस्क्रिमिनेशन इन सोसायटी, समाजामधला जातपात भेद हा या चित्रपटाचा मुख्य कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष आहे. थीम. द फिल्म इज अबाउट द चॅलेंजेस ऑफ ॲन इंटरकास्ट रोमॅन्स अँड मॅरेज. Critical view. Sairat particularly praised for Rinku Rajguru's performance. It is not only best cinema in Marathi industry but also in Indian cinema's history. It was a rare example of an Indian director addressing a caste issues love story on screen. Message. Sairat has a social message in a film against social and caste inequity in Indian culture or society. Also draw attention towards a false status and honor killing. नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. शीर्षकाचं महत्त्व. द टायटल इज ॲप्ट. सैराट मीन्स वाईल्ड.
The title is self-explanatory. That might means a freedom of thought, sheer wildness and zeal passion. My opinion about film. In my opinion, Sairat is the best film with a beautiful love story with a harsh reality of caste discrimination system in India. I love the music and songs very much. I give 5 out of 5 star to this film because the best story, acting, dialogue, songs and subject. हिंदी आणि मराठी फिल्म रिव्ह्यूनंतर एक इंग्लिश फिल्म रिव्ह्यू कशा पद्धतीने लिहिता येईल हे आपण बघूया. फिल्म टायटल नार्निया 2005. जॅनरा फॅन्टसी अँड मॅजिक. माय रेटिंग 5 आउट ऑफ 5 स्टार. मस्ट वॉच फिल्म फॉर चिल्ड्रन. Producer Walt Disney. Conflict. The film depicts conflict between good and evil. Storyline. The 4 Pevensia children, Lucy, Edmund, Suzanne and Peter, have been evacuated from London during the Nazi bombing of the city in the World War II. When Lucy climbs into a huge wardrobe while playing hide and seek, the furs give way to furs. She finds herself in a snow-covered land called Narnia. विद्यार्थी मित्र हो, ही स्टोरी नार्निया फॅन्टसी आणि मॅजिक याच्यावरती आधारित आहे आणि याचं सुरुवातीचं सेटिंग हे वर्ल्ड वॉर 2 या दरम्यान आहे. ज्या वेळेला यातील प्रमुख पात्र लुसी ही खेळाच्या दरम्यान हाईड अँड सीक लपाछपी खेळत असताना एका मोठ्या कपाटामध्ये जाऊन बसते आणि या कपाटाचा रस्ता दुसऱ्या जगामध्ये म्हणजेच नार्नियामध्ये उघडताना दाखवलेला आहे आणि तिथून पुढं या कथेला सुरुवात होते. Soon all the Penvisia children enter their magical world where it is always winter but never Christmas. The White Witch, responsible for 100 years of cold, knows full well that an accident prophecy said 2 sons of Adam and 2 daughters of Eve will come to challenge her curse, so she immediately set out to kill the children. नार्निया हा प्रदेश नेहमी बर्फाच्छादित राहिलेला प्रदेश असतो. याचं कारण असतं एक व्हाईट विच जिनं एक अभिशाप दिलेला असतो आणि गेली 100 वर्ष या ठिकाणी बर्फा प्रदेश तयार झालेला असतो, परंतु ख्रिसमस हा कधीच साजरा झालेला नसतो. यामध्ये ॲडम आणि ईव यांची मुलं आणि मुली नंतर या चेटकिनीला किंवा व्हाईट विचला चॅलेंज करतील आणि या नार्नियाची सुटका करतील, अशा पद्धतीची ही कथा आहे. Director. The first 2 parts of the film was directed by Andrew Adamson. Music director. Background music and war anthem music was directed by Harry Williams. यामधले प्रमुख पात्र कोणते आहेत पहा. कॅरेक्टर्स. जॉर्ज हेनले ॲज ल्युसी, कंदर केनियन्स ॲज एडमंड, ॲना पॉपलवेल ॲज सुझॅन, विल्यम मॉसले ॲज अ पीटर, टिंडा स्विंटन ॲज अ जॅडिस द व्हाईट विच, Dawn French as Mrs. Beaver. Setting and location. The film is based on C.S. Levy's novel The Chronicles of Narnia. The actual setting of the storybook plays in Narnia in the world of magic and fantasy. Message. The story is a chock-a-block with a positive lesson about loyalty, courage, selfishness and sacrifice. The film had a clear message of victory of good over evil. Shakpa, the film about is Narnia, a land of fantasy and magical world. On set, film story started in London, but afterwards all film portrays the history of Narnia from its creation and its destructions. The story is about the adventures of siblings and a lion versus the White Witch. So the title is self-explanatory about Narnia and its history as its event portrayed within 4 parts. विद्यार्थी मित्र हो, कोणताही चित्रपट असू दे, मग हिंदी, मराठी आणि इंग्रजी याचं विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे आपल्याला फिल्म रिव्ह्यू तयार करता येतो. यामधील विशिष्ट एक्सप्रेशन्स किंवा वाक्य याचा आपण परिपूर्ण सराव करावा, जेणेकरून परीक्षामध्ये आपल्याला यातील काही सेंटेन्सेस वापरता येतील. यानंतर बुक रिव्ह्यू कशा पद्धतीने लिहिता येईल याचं आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. प्लीज सी हाऊ टू राईट अ बुक रिव्ह्यू. टायटल आहे छावा. मराठी आपण एक नॉवेल घेतलेलं आहे, त्याचा आपण बुक रिव्ह्यू तयार करतोय. जॅनरा टाईप आहे हिस्टॉरिकल बायोग्राफी. पेजेस आहेत 861. ऑथर छावा इज अ मराठी नॉवेल रिटन बाय शिवाजी सावंत इन 1980.
He is one of the great Marathi writers of 20th century. Characters. There are so many characters in the novel, but the story spins around Sambhaji Maharaj, who is the protagonist of the story. Story or plot of the book. Chhawa is the story of great Sambhaji Maharaj. The book begins with Shivaji and Sambhaji, both jailed in Agra by Mughal Empire of India Aurangzeb, 3rd November 1680 to 3rd March 1707. Maharaja Shivaji plans and succeeds in escape from his clutches. Chhawa book reveals the life story and journey of Prince Sambhaji to Chhatrapati. He was a brilliant strategist and earnest of the throne of Marathas. Although his rule was short-lived, the book portrays the valor, politics, wars, individual brilliance, strategies, tactics, and resilience of Marathas that have been the hallmarks of Maratha Empire. The setting of the novel is historical, which describes era of 15th century. It is written in simple language and it creates picturesque images in a reader's mind. Shivaji Samant has done a hard work which reflects in the historical accuracy of the events in the book. Conclusion, शेवट आपल्याला काय सांगता येईल पहा. It is a comprehensive story of a great Maratha warrior life of Sambhaji Raje and his hardship during his small lifetime of 30 years. It is very well written such that it brings the story alive in your mind. It is an easy chapter book with a lot of references. I think all the age readers would like this, but youth would like the story being a read to them. I would highly recommend this book to anyone who desire to learn and study history of Marathas dynasty. Chhawa is the best to read. Ratings, I give the 5 star since I think it is most important for every youth to learn about the courage, patience and loyalty. विद्यार्थी मित्र हो, फिल्म रिव्ह्यू याच्यासारखाच बुक रिव्ह्यूसुद्धा आहे, परंतु याच्यामधले काही पॉईंट्स आहेत हे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला मांडणी कराव्या लागतात. म्हणजेच फिल्म रिव्ह्यू लिहित असताना आणि बुक रिव्ह्यू लिहित असताना विशिष्ट पद्धतीची वाक्य, स्टेटमेंट्स किंवा एक्सप्रेशन्स ही आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या स्टेटमेंट किंवा एक्सप्रेशनच्या माध्यमातूनच आपल्याला फिल्म किंवा बुक रिव्ह्यू लिहिता येतो. सो लेट अस डिस्कस द युजफुल एक्सप्रेशन्स फॉर फिल्म ऑर बुक रिव्ह्यू. या चॅप्टरमध्ये दिलेले एक्सप्रेशन्स किंवा सेंटेन्सेस याचा वापर आपण फिल्म आणि बुक रिव्ह्यू लिहित असताना करायचा आहे. त्यामुळं याच्या जर नोंदी आपल्याकडे ठेवल्या तर त्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. विद्यार्थी मित्र हो, या टॉपिकमध्ये आपण प्रत्येक पॉईंटवरती कशा पद्धतीनं वाक्याची सुरुवात असायला पाहिजे, आपले एक्सप्रेशन्स किंवा वाक्य कशी सुरुवात व्हायला पाहिजे याचे काही आपण नमुने दिलेले आहेत. प्लीज सी. फर्स्ट आहे रायटिंग अबाउट द फिल्म ऑर बुक. एखाद्या फिल्म किंवा पुस्तकाविषयी लिहित असताना आपले एक्सप्रेशन्स कसे पाहिजेत पहा. द फिल्म टेल्स द स्टोरी ऑफ डॅश डॅश. द फिल्म इज बेस्ड ऑन, आपण म्हणू शकतो सायन्स, फॅन्टसी, लव्ह स्टोरी, रोमॅन्स. द फिल्म स्टार्स. द फिल्म इज सिक्वेल टू. अशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स याच्यामध्ये वापरू शकतो. सेकंड आहे रायटिंग अबाउट द डायरेक्टर, प्रोड्युसर, ऑथर और रायटर. आपण डायरेक्टसुद्धा रायटर किंवा प्रोड्युसरचं नाव लिहू शकतो किंवा द फिल्म इज डिरेक्टेड ऑर प्रोड्युस्ड बाय त्या रायटर आणि प्रोड्युसरचं नाव, किंवा द बुक इज रिटन बाय फेमस ऑथर याचं नाव लिहून आपण एका वाक्यामध्ये सुद्धा या पद्धतीने लिहू शकतो. रायटिंग अबाउट प्लॉट, स्टोरी आणि स्क्रिप्ट. एखाद्या चित्रपटाची प्लॉट, स्टोरी किंवा पुस्तकाची स्क्रिप्ट लिहित असताना आपण खालील एक्सप्रेशनचा वापर करू शकतो. द स्टोरी कन्सर्न्स किंवा द स्टोरी इज अबाउट, द स्टोरी बिगिन्स विथ डॅश डॅश. द स्टोरी लाईन ऑर प्लॉट रिव्हॉल्व्स अराउंड ऑर फोकसेस ऑन. म्हणजे ही प्रस्तुत कथा याभोवती फिरते किंवा या प्रस्तुत कथेमध्ये याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि आपण ती पुढे लाईन लिहू शकतो. द प्लॉट इज रॅदर बोरिंग ऑर थ्रिलिंग. हे आपलं पूर्ण मत आहे पहा की दिलेल्या
पुस्तकातली कथा किंवा चित्रपटाची कथा ही बोरिंग आहे किंवा थ्रिलिंग आहे. द प्लॉट हॅज ॲन अनएक्सपेक्टेड ट्विस्ट. एखाद्या कथेमध्ये जर अनपेक्षित ट्विस्ट असेल, वळण असेल, तर हे वाक्य आपण वापरू शकतो. इट इज रादर लॉंग, बोरिंग, कन्फ्युजिंग, स्लो. यापैकी एका एक्सप्रेशनचा आपण वापर करू शकतो. ही कथा अत्यंत लांब आहे, बोरिंग आहे, गोंधळ निर्माण करणारे आहे किंवा स्लो आहे. इट इज ब्युटिफुल, पुअरली, बॅडली रिटन. या चित्रपटाची कथा ही अत्यंत सुंदर आहे, मध्यम आहे किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिलेली आहे, असं सुद्धा आपलं मत नोंदवू शकतो. द स्टोरी रिचेस अ ड्रॅमॅटिक क्लायमॅक्स वेन. या कथेमध्ये जो क्लायमॅक्स आहे, परमोच्च बिंदू आहे किंवा जे प्रेक्षक आहेत किंवा वाचक आहेत यांची उत्सुकता ताणली जाते, कोणत्या सीनला किंवा कोणत्या प्रसंगाला आपण ते लिहू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे रायटिंग अबाउट द जॅनरा ऑर टाईप. चित्रपट किंवा पुस्तक हे कोणत्या प्रकारचं आहे याच्याबद्दल लिहित असताना द फिल्म ऑर बुक इज कॉमेडी, लव्ह स्टोरी, ॲनिमेटेड, मिस्ट्री, ॲक्शन, सायन्स फिक्शन, हॉरर, बायोग्राफी, थ्रिलर ऑर द बुक इज डॅश डॅश टाईप अशा पद्धतीचे एक्सप्रेशन लिहू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे रायटिंग अबाउट कॅरेक्टर्स ऑर कॅस्टिंग. पात्र यांच्याबद्दल लिहित असताना द कास्ट इज एक्सलंट, ऑफुल ऑर अनकन्व्हिन्सिंग. यातली पात्र ही अत्यंत उत्तम आहेत किंवा व्यवस्थित नाही आहेत. द रोल ऑफ द हिरो, द रोल ऑफ द हिरोईन, द रोल ऑफ विलन इज प्रॉमिसिंग. स्टारिंग म्हणजे ॲक्टर्स नेम याच्यामध्ये लिहायचे आहेत. द मेन कॅरेक्टर इज प्लेड बाय डॅश डॅश त्याचं नाव. द हिरो, प्रोटॅगॉनिस्ट, अँटागॉनिस्ट, विलन इज. लास्ट सेंटेन्स आहे डॅश डॅश इज द लीडिंग ॲक्टर ऑर ॲक्ट्रेस डॅश प्लेज अ लीडिंग मेन साईड रोल इन द फिल्म. पुढचा पॉईंट आहे रायटिंग अबाउट द सेटिंग. द सेटिंग ऑफ द फिल्म, स्टोरी ऑर बुक इज डॅश अँड बेस्ड ऑन डॅश. The film set in, the film begins in the course of the novel, the action develops dramatically. The story takes place in, he is a main characters, the story is about किंवा the novel tells the story of. अशा पद्धतीनं सेटिंगबद्दल आपण लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे तानाजी. द फिल्म इज सेट इन द 17th century बेस्ड ऑन द लाईफ ऑफ तानाजी मालुसरे. द सेटिंग ऑफ द फिल्म इज कोंढाणा. पुढचा पॉईंट आहे रायटिंग अबाउट द म्युझिक, सॉन्ग ऑर साऊंड ट्रॅक. द म्युझिक अँड सॉन्ग ऑफ द फिल्म इज गुड, एक्सलंट, नॉट गुड, बोरिंग. द सॉन्ग एस्पेशली डॅश डॅश इज व्हेरी पॉप्युलर अमॉंग द पब्लिक. आपण एखादं एक्झाम्पल याच्यामध्ये लिहू शकतो. द म्युझिक मेक्स यू फॉल इन लव्ह विथ द सॉंग्स. द ओपनिंग सॉन्ग इज संग बाय डॅश डॅश इज ब्युटिफुल. द मोस्ट पॉप्युलर साऊंड ट्रॅक इज संग हाय बीट्स. This catchy tune cannot stop humming and dance. The music is addictive. या पद्धतीचे एक्सप्रेशन्स आपण वापरू शकतो. उदाहरणार्थ द सॉन्ग लाईक झिंग झिंग झिंगाट मेड पीपल डान्स ॲट द सिनेमा हॉल्स. रायटिंग अबाउट द एंड. शेवट लिहित असताना द फिल्म स्टोरी हॅज अ ट्रॅजिक, ड्रॅमॅटिक ऑर हॅपी एंड. कथेचा शेवट कशा पद्धतीनं आहे त्या पद्धतीचं ऑप्शन एक्सप्रेशन आपण लिहायचं आहे. द एंडिंग इज सरप्रायझिंग, प्रेडिक्टेबल. द बुक इज टेरिबल, ब्युटिफुली रिटन. आय एम इम्प्रेस्ड बाय. या कथेमधला किंवा स्टोरीमधला कोणता मुद्दा आपल्याला आवडला ते सुद्धा लिहू शकतो. रायटिंग अबाउट द रेकमेंडेशन ऑर ओपिनियन. शिफारस किंवा तुमचं मत मांडत असताना यातील एक्सप्रेशन आपण हे वापरू शकतो. डोंट मिस इट, इट इज वेल वर्थ सीइंग. आय रेकमेंड, डोंट रेकमेंड दिस फिल्म बुक बिकॉज, कारण लिहायचं आहे. आय हायली ऑर थरोली रेकमेंडेड इट. A must see, must read film or book. Wait until it comes out on video. Don't purchase. You should definitely see or read. You might enjoy this film or book. It is bound to be a box office hit or blockbuster. In my opinion, this book or film is the best with. त्याच्या पुढे आपलं मत लिहायचं आहे. I love the music, I love the story, I love the songs, I love the action very much. पुढचं आहे रायटिंग अबाउट द स्टार रेटिंग. द स्टोरी टायटल इज ॲप्ट. द स्ट्रेंथ ऑफ बुक ऑर फिल्म इज. या पुस्तक किंवा चित्रपटाचं ताकद काय आहे, सॉन्ग असेल किंवा स्टोरी असेल. द मिनिंग ऑफ द टायटल इज. द स्टोरी अँड टायटल इज कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. शेवटचा पॉईंट आहे रायटिंग अबाउट द स्टार रेटिंग.
I give 5 star out of to this film because the best story, ॲक्टिंग, डायलॉग, सॉंग्स अँड सब्जेक्ट या 5 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्टार रेटिंग द्यायचं आहे. म्हणजे स्टोरी कशी आहे, यातली ॲक्टिंग कशी आहे, डायलॉग कसे आहेत, सॉंग्स कसे आहेत आणि सब्जेक्ट कसे आहेत. पुस्तकाच्या बाबतीमध्ये स्टोरी असेल, रायटिंग स्टाईल असेल, थीम असेल आणि पात्रांची मांडणी याच्यावरती हे स्टार रेटिंग दिलं जातं. विद्यार्थी मित्र हो, फिल्म रिव्ह्यू लिहित असताना जसे एक्सप्रेशन महत्त्वाचे आहे तसे काही होकॅबलरी, शब्द आणि ॲडजेक्टिव्ह विशेषणंसुद्धा ही वापरली जातात. या टॉपिकमध्ये आपण काही महत्त्वाचे शब्द आणि ॲडजेक्टिव्स घेतलेले आहेत. याचासुद्धा वापर आपण परीक्षेमध्ये लिहू शकतो. रायटिंग स्किल या सेक्शनमधील क्वेश्चन 4 डी हा 12वीसाठी आणि क्वेश्चन 4 11वीमध्ये हा विचारला जाणार आहे. त्यामुळं हा अत्यंत महत्त्वाचा असं टॉपिक आहे. निश्चितच पहिल्या पार्टमध्ये याच्या स्टेप्स आणि दुसऱ्या पार्टमधील एक्झाम्पलनुसार आपल्याला हा टॉपिक समजलेला असेल. जरी काही याच्यावरती क्वेरीज किंवा शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया चॅनल हा सबस्क्राईब करायचा आहे. या शेवटच्या स्लाईडमध्ये आपण QR कोड दिलेला आहे, तो स्कॅन करूनसुद्धा आपण सबस्क्राईब करू शकता किंवा यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब हे प्रेस करून आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. याचबरोबर नोटिफिकेशनसाठी आपण बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून पुढील व्हिडिओच्या अपडेट्स आपल्याला लवकर कळतील. टिल देन keep watching, keep sharing English with Shirgave sir. See you in our next video. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.